आज आता खूप रडला. का ते पुढे सांगते, त्याआधी माझं रुटीन शेअर करते. तर सकाळी उठले मी आणि टिफिन बनवलं. त्यानंतर जिरा आणि ओव्याचं पाणी पिलं. आणि इथं बघा अथांगला असं मध्ये-मध्ये घुसायचं असतं, कुठं पण गार्डनमध्ये वगैरे घुसतो. आणि मी ऑफिसला निघाले होते, तर तो माझ्या आधी आला आणि मग पप्पांनी त्याने मला स्टॉपला सोडलं. मग मी बसची वाट बघत होते, तोपर्यंत मग म्हटलं नारळ पाणी पिवा. मग मी नारळ पाणी पिले आणि ॲज युजुअल बसमध्ये गर्दी होती, जागा नव्हती बसायला. आणि आम्ही असं काही जातो ऑफिसला, रिक्षामध्ये कधी-कधी समोर बसावं लागतं. त्यानंतरनं पंचिंग केलं आणि आज खूपच जास्त गरम होत होतं. कारण की आज पाऊस येणार होता ना, त्यामुळे मे बी मला असं वाटतं की खूप जास्त गरम होत होतं. मग मी घरून मुसली घेऊन गेले आणि त्यामध्ये मिल्क ॲड केलं. त्यानंतरनं लॉग इन केलं आणि मीटिंग जॉइन केली. जॉइन करता-करता तोपर्यंत ब्रेकफास्ट केला आणि थोडंसं क्विक वॉकसाठी खाली आले आणि वॉक केला. त्यानंतरनं परत काम केलं आणि पंच आउट केलं आणि घरी निघाले. पण घरी येता-येता खूप सुंदर असं वेदर झालेला. पाऊस येईल असंच वाटलेलं आणि घरी उतरणार तेवढ्यात पाऊस आला. मग मी चालत-चालत घरी आले. त्यानंतर लंच केला. लंचमध्ये मी एग खाल्लं आणि ही बघा हिचे मी या ठिकाणी जुट्टू घालते. तर ही काही एका ठिकाणी बसत नाही आणि हिचा आवाज तुम्ही नुसतं बडबड करत असते. मग इव्हिनिंगला मी सँडविच बनवले आणि अथांगला दिलं आणि हे पण ऑफिसवरनं आले तर ह्यांना कॉफी आणि सँडविच दिले आणि मी पण 2 ब्रेड हे केले आणि चहासोबत घेतले. त्यानंतरनं मी डिनरमध्ये हे पनीर टिक्का घेतला होता. त्यानंतरनं अथांगचा फ्रेंड आला तर त्याला मोबाईल देत नव्हता. त्याच्यावरनं त्याच्या दोघांचे भांडणं चालू होती आणि त्याने त्याचा मोबाईल घेतला म्हणून अथांग इथं रडत होता आणि त्याच्यानंतरनं मग मी अथांगला जेवण भरत होते आणि भात खाऊ घालत होते. त्याच्यामुळे तो बोलला की मी कुकर आणतो आणि मी भात करतो. मम्मा मी भात करतो, तू मला खाऊ घाल, मी भात करतो तुझ्यासाठी. आणि अथांग करत होता ते सांगते. तर अथांगचा मामा चालले होते आणि तो त्यांच्या मागे लागला होता आणि त्यांच्यासोबत नाही जाऊ दिलं म्हणून तो इतका रडला आज आणि खूपच जास्त रडला. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. ओके बाय.